आम्ही सारे खवय्ये. तुझं एखादं सिक्रेट सांग ना आम्हाला आता. काय आठवत आहे सिक्रेट असं जे तू काहीतरी केलंयस आणि जे तू कोणाला सांगितलं नाहीयेस कारण तू घाबरला होतास, अरे बापरे मी जर काही सांगितलं तर मी मला पडेल, मला रागावतील, असं एखादं सिक्रेट सांग ना आम्हाला. काय केलं? काहीतरी केलं असणारच रे. आता नाही आठवण नाही येते मला. असं कसं आठवत नाही? काय केलंस तू की समजा अशी कोणाबरोबर मस्ती वगैरे केलीस का की जी घरी कोणाला माहिती नाहीये? एकदा मी एका मुलाला म्हणजे पायावर पाय दिलेला ना, तेव्हा तो त्याचा पाय लचकलेला आणि रडत होता आणि तो बोललेला मला की म्हणजे मी आता मम्मीला नाव सांगणार, तर म्हणून मी घाबरलेलो तेव्हा. हा, मग त्याच्या मम्मीला त्याने सांगितलंच नाही? नाही, तो संडे आणि सॅटरडे होता तेव्हा तो विसरला असेल. बघ, तो विसरला म्हणून तुझा फायदा झाला. मग तू पण येऊन आईला नाही सांगितलंस ना हे की त्याचा पाय असं तू पायावर पाय दिलास आणि त्या पायाला लागलं? नाही सांगितलं मी. सांगू नकोस. आता आपण जेव्हा आई हे बघेल ना तेव्हा आईला कळेल. पण तेव्हा तू सांग, झालं ना, किती दिवस झाले त्याला, आता विसरून जा. तो विसरला तसं तू पण विसरून जा, आहे की नाही? तर आईने आईचं खाऊ बनवलाय. आता आपण आजी काय खाऊ बनवते ते बघूया. जाऊया चल. सिक्रेट शेअरिंग झालेलं आहे आणि तेजसची आजी आली आहे, सुवर्णाजी, आणि त्या बनवणार आहेत मेथीचं सँडविच. तर आता त्याचं साहित्य काय आहे ते आपण त्यांना विचारूया. काय साहित्य आहे? ब्रेड, बेसन, रवा, मेथी, दाण्याचं कूट आणि हे दही, साखर, तिखट, मीठ, हळद, तेल आणि केळ. आधी सगळ्यात आधी काय देऊ मग तुम्हाला मी आता? मेथी देऊ. हे घ्या, सगळी मेथी लागणार ना आपल्याला. आणि काय देऊ आता? बेसन. हे घ्या. ही रेसिपी आजी तुम्ही शोधून काढली का तुम्ही कुठे कोणाकडे शिकलात वगैरे? नाही, आम्हीच घरी केलेली. तुम्ही घरी गेली. कोणाची आवडते ही जास्त? तेजसची आवडते खूप? हो, सगळ्या मुलांना आवडते. माझ्या मोठ्या मुलांना पण आवडते. तुमच्या मोठ्या मुलाला पण आवडते? त्यांच्यात केळं मुख्य म्हणजे. आता काय देऊ? आजीच्या हातचं काय आवडतं रे तुला? आजीच्या हातचं? मेथी सँडविच, कटलेट वगैरे. मग तू रोज आजीला ऑर्डर देतोस, आजी आज हे बनव, आजी आज ते बनव, असं करतो? कधी कधी म्हणजे लेट झालं असेल स्कूलला तेव्हा म्हणजे चपातीचं काय काय बनवून देते. हा, काय देऊ? कूट. काय देऊ आता? दही. आजी जास्त लाड करते तुझे की आई जास्त लाड करते रे? दोघं मीडियम लाड करतात. मीडियम लाड करतात दोघं. आता काय देऊ? साखर. मग बाबा ओरडतात का जास्त? दोघी जणी मीडियम लाड करतात, मग बाबा जास्त लाड करतात का जास्त ओरडतात? भीती कोणाची वाटते तुला? पप्पांची. हो, काय करतोस तू मग पप्पा तुझ्यावर चिडतात? नाही, कधी कधी म्हणजे चुकीचं काम केलं तर पप्पा ओरडतात. चुकीचं कोणतं काम रे? सांग ना मला पण जरा. आता आठवत नाही. आता देऊ? काय देऊ? झालं सगळं? आता केळं देऊ. असं कुछ करून घ्यायचं का? मीठ नाही टाकलं. टाकतो. बस. म्हणजे केळाचा जो ओलसरपणा आणि दहीचं जे पाणी सुटतं त्याच्यामध्ये तेवढंच भिजून घ्यायचं आणि असं साधं घट्टसर आणि एवढंसच झालं पाहिजे ना याची कन्सिस्टन्सी. आणि आता काय करणार आपण याचं? आता हे ते ब्रेडला लावायचं आणि तळायचं ना? तळायचं. माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटतंय. आपण हे पटापट बनवूया. आजी कसं बनवायचं आता? आता हे ब्रेडला लावायचं. हे घ्या. हे पसरवायचं का हाताने? ते असं एकाच साईडला लावायचं का? आणि एकाच साईड. आजी तुम्ही ह्याच्यासाठी काय बनवता खाऊच्या डब्यात न्यायला ह्याला?
डब्यात, शाळेचा डब्बा न्यायचा असं तेव्हा तेव्हा तरी हे केलं ना तर हे 8 दिवस पुरतं. 8 8 दिवस दिवस राहतं हे. म्हणजे हे खराब बनवून होत- फ्रीज मध्ये ठेवायचं का? हा, खराब नाही होत. खराब नाही होत? हम्म. अरे वा, मस्त आहे हे म्हणजे. वा वा, एवढे एवढे बास का त्याच्यामध्ये? बस आणि मग दुसऱ्या साईडने पण करून घ्यायचं ना ते हे? नंतर पलटायचं त्याला. टाकायचं. हा, मस्त दिसतंय ते, छान. आता दुसरी बाजू पण करून घ्यायची कुरकुरीत. हम्म. खूपच सुंदर दिसतंय. तुम्ही पटकन याची साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेथी सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेड, बेसन, रवा, मेथीची पानं, दाण्याचं कूट, दही, साखर, तिखट, मीठ, हळद, तेल आणि केळं. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मेथीची पानं घेऊन त्यामध्ये बेसन, रवा, दाण्याचं कूट, दही, साखर, हळद, तिखट, कुस्करलेलं केळं आणि मीठ घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. हे मिश्रण ब्रेडच्या त्रिकोणी तुकड्यांवर एका बाजूने लावून हे तुकडे खरपूस तळून घ्यावेत. आम्ही